नमस्कार शेतकरी बंधूंनो. पिकावरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी ज्या एकात्मिक पद्धती आहेत, ज्याला आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, जशा की मशागती पद्धत, यांत्रिक पद्धत, भौतिक पद्धत, अनुवंशिक पद्धत, शासकीय नियम आहेत काही, किंवा जैविक कीड नियंत्रण, या संदर्भात आतापर्यंत आपण संपूर्ण उहापोह केलेला आहे. आणि ज्यावेळेस किडीचं प्रमाण जास्त होते, तीव्रता वाढते आणि ज्याला आपण आर्थिक निकषाच्या पुढे किडीचं जर प्रमाण वाढत गेलं तर त्यावेळेस आपल्याला रासायनिक कीड नियंत्रण म्हणजेच रासायनिक कीटकनाशकांचा कीड नियंत्रणासाठी उपयोग करणे या पद्धतीचा अवलंब करू शकतो. तर या संदर्भात आपण गेल्या वेळेस पाहिलं की ही रासायनिक कीडनाशक करताना किंवा फवारणी करताना, धुरळणी करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे, जसे की औषध निवडताना, औषध खरेदी करताना, वापरताना किंवा वापरल्यानंतर, या संदर्भात आपण माहिती मागच्या वेळेस घेतलेली आहे. आणि त्याचाच पुढचा भाग आपण दोन नंबरचा भाग म्हणूया की किंवा त्याची पुढची पायरी म्हणूया आपण की कीड नियंत्रणासाठी म्हणजे रासायनिक कीडच्या नियंत्रणासाठी कुठल्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला परिस्थितीनुसार वापरू शकतो. तर त्याच्या सर्वसाधारण आपल्याला कल्पना आहे की फवारणी करणे ही एक फार सर्वसाधारण पद्धत आहे, ज्याला इंग्रजीत आपण स्प्रेइंग म्हणतो. तर या स्प्रेइंग करताना जे द्रवरूप स्वरूपात म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये जे काही कीटकनाशक असतात, त्याचं उदाहरण म्हटलं तुम्हाला विविध कीटकनाशक क्विनोलफॉस आहे, मॅलाथिओन आहे, डायमेथाइन आहे, तर असे हे द्रवरूप स्वरूपात जे कीटकनाशक आहेत तर त्यासाठी आपण फवारणीचं तंत्र वापरू शकतो. आता फवारणीचं तंत्र वापरताना सुद्धा तुम्ही कुठला पंप वापरतात आणि परिस्थिती काय आहे याच्यावर अवलंबून असतं. त्याच्या 3 प्रकार आहेत की विशेषतः. एक सर्वसाधारण पद्धत आहे ज्याला आपण हाय व्हॉल्यूम म्हणतो, दुसरी पद्धत आहे जे लो व्हॉल्यूम ज्याला आपण मध्यम स्वरूपात म्हणतो, आणि एक अल्ट्रा लो व्हॉल्यूम. तर याच्यात फरक एवढाच आहे की याच्यात आपण हेक्टरी जे पाण्याचं प्रमाण वापरतो ते कमी जास्त होत असते. आता हाय व्हॉल्यूम म्हटलं की सर्वसाधारण ही वापरात येणारी पद्धत आहे. विशेषतः आपण हात पंप, पाठीवरच्या पंपाने किंवा इतर पंपाने जे वापरतो, जनरल फवारणी करतो, तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण हे हेक्टरी 500 लिटर हे सर्वसाधारण प्रमाण आहे. काही वेळा आपण जर पीक मोठं असेल, जास्त वाढ झालेली असेल तर 1000 लिटरपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आणि त्यानुसार मग कीटकनाशकांची तीव्रता किंवा डोस सांगितलेला जातो. मग ते 0.05% असेल किंवा 0.1% असेल, हे कीटकनाशकांवर अवलंबून असतो. दुसरी जी पद्धत आहे ती लो व्हॉल्यूम, ज्याला आपण मध्यम स्वरूपाची म्हणतो किंवा मध्यम आकारमानाची. तर याच्यात आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी होतं. आणि एक लक्षात ठेवा, जसं पाण्याचं प्रमाण कमी होत जाईल तसं कीटकनाशकांचा डोस हा वाढवायला पाहिजे. आता साहजिकच आहे की ही जी लो व्हॉल्यूम आहे ह्यामध्ये सर्वसाधारण पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं, म्हणजे 8-10 पटीने कमी पाणी वापरावं लागतं आपल्या जनरल पद्धतीच्या पेक्षा. आणि त्यामुळे साहजिकच कीटकनाशकाची मात्रा किंवा डोस वाढवावा लागतो. कारण उद्देश एकच आहे की त्या क्षेत्रामध्ये, पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये कीटक तेवढंच 1 लिटर म्हणा, 2 लिटर म्हणा, त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून साहजिकच आहे कीटकनाशकाची मात्रा ही वाढवावी लागते. तिसरी पद्धत ही अल्ट्रा लो व्हॉल्यूम, म्हणजे निम्नतम, म्हणजे कमीत कमी पाणी. आणि हे विशेषतः हवाई फवारणी ज्यावेळेस करतो आपण, ते मग तुम्ही विमानाने म्हणा, ड्रोनच्या माध्यमाने, त्यावेळेस पाण्याचं अतिशय प्रमाण म्हणजे जवळजवळ 8 ते 10 लिटर सुद्धा पाणी पुरे होते. आणि मग साहजिकच याच्यात कीटकनाशकाचा डोस हा वाढवावा लागतो. तर अशा पद्धतीने फवारणी करताना ह्या 3 पद्धती आहेत. अर्थात याच्यात एक आहे की काही ज्या पावडरी आहेत की ज्या पाण्यात मिसळतात किंवा पाण्यात विरघळू शकतात. समजा आता कार्बारिल घ्या, 50% कार्बारिल पाणी हे पाण्यात मिसळून आपण फवारणी करू शकतो. किंवा काही पूर्णपणे विरघळतात, जसं की ॲसिटेट 50% म्हणतो, ही पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि मग ही सुद्धा आपण फवारणीद्वारे वापरू शकतो. तर ही एक महत्त्वाची पद्धत आहे. त्याच्यानंतर दुसरं एक कॉमन पद्धत जी आहे तर ती म्हणजे डस्टिंग किंवा ज्याला आपण धुरळणी म्हणतो. विशेषतः ज्यावेळेस पिकाची वाढ जास्त झालेली असेल, ज्वारीसारख्या पिकाची किंवा ऊसामध्ये आपल्याला इतर पद्धतीचा वापर करणं अवघड जात असेल तर त्यावेळेस आपण डस्टरच्या माध्यमाने, कारण विविध प्रकारचे डस्टर उपलब्ध असतात, त्यामार्फत आपण धुरळणी सुद्धा करू शकतो. आणि ही धुरळणी करताना पावडर फॉर्ममध्ये, आणि ती पावडर फॉर्ममध्ये 2 प्रकार असतात. मग सांगितलेली पावडर ही पाण्यात मिसळणारी किंवा पाण्यात विरघळणारी असते, ही 50% असते. जसं उदाहरण तुम्हाला गंधकाचं देता येईल. आता गंधकाचं आहे तर गंधकाची जी 300 मेश आहे ती धुरळणी करावी लागते. कार्बारिल किंवा इतर पावडर ज्या 2%, 5%, 10% असतात, तर हे धुरळणी करावं लागतात, हे पाण्यात मिक्स होत नाही.
त्यामुळे यांना धोरणीच करावं लागते. आणि जी 50% कारभारी असते, जे मग सांगितल्याप्रमाणे ती पाण्यात मिक्स होऊ शकते, ती फवारणी करू शकतो. तसं गंधकाचं उदाहरण घेता येईल. हे 80% जे गंधक असतं ते पाण्यात पूर्णपणे मिसळून आपण फवारणी करू शकतो. तर अशा पद्धतीने डस्टिंग करताना हे जे 2% किंवा 5%, 10% ज्या पावडर असतात या पाण्यात मिक्स होत नाहीत, यांना धुरळीच करावं लागतं. आणि अशा पद्धतीने ज्या विविध काही पावडरी सर्वत असतात तर त्यांना आपण डस्टरच्या माध्यमाने धुरणी करू शकतो. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार म्हणजे काही कीटकनाशक जे आहेत, ज्याला आपण दाणेदार कीटकनाशक म्हणतो, इंग्रजीत ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड म्हणतो, ज्याला आपण फोरेट म्हणा, कार्बोफ्युरॉन म्हणा. तर हे जे कीटकनाशक आहेत, तर हे जे दाणेदार स्वरूपाचे कीटकनाशक हे आपण जमिनीतनं देऊ शकतो. फक्त काळजी एवढीच घ्यायला पाहिजे की जमिनीत वापरताना त्यांचा शरीराशी संपर्क येणार नाही, याच्यासाठी हँड ग्लोव्ज किंवा हातमोजे किंवा इतर पद्धतीचा वापर. अर्थात ही जी पद्धत आहे ही सगळ्याच कीटकनाशकांसाठी आवश्यक आहे. आपण कीटकनाशकांसाठी कोणती काळजी घ्यायची असते त्या संदर्भात आपण पाहिलं की शरीर कम्प्लिटली कपड्याने कव्हर व्हायला पाहिजे आणि शरीराचा संबंध कीटकनाशकाशी प्रत्यक्ष येणार नाही, या संदर्भात काळजी घ्यायला पाहिजे. तसेच हे जे दाणेदार कीटकनाशक आहेत हे जमिनीत आपण वापरताना सुद्धा आपल्याला ते फोरेट 16% त्याला थायमेट म्हणतो, कार्बोफ्युरॉन ज्याला फ्युरोदॉन म्हणतात. तर अशा पद्धतीने हे जे किंवा फिप्रोनिल हे तर एकदम कमी आहे, 0.3% दाणेदार असतं. तर हे जमिनीत वापरताना, कारण हे दाणेदार कीटकनाशक हे सिस्टिमिक असतात, म्हणजे जे आंतरप्रवाही असतात ते जमिनीत जरी टाकले तरी पीक ते जमिनीत शोषून घेते. विशेषतः आपण पाहिलं की कपाशी पेरताना आपण जमिनीत औषध टाकतो, ज्याला आपण क्लोरोपायरिफॉस म्हणतो, किंवा तुमचं कुठलं जर औषध असलं तर ते आपण सर्वसाधारण जमिनीत दाणेदार स्वरूपात वापरत असतो, ज्याला आपण या इमिडोक्लोप्रिड वगैरे म्हणतात, थायोमेरिथॉन. हे आपण कपाशीसाठी आपण सीड वापरताना किंवा जमिनीत बी पेरताना आपण दाणेदार कीटकनाशक वापरत असतो. आणि ही एक तिसरी महत्त्वाची पद्धत आहे की जे आपण दाणेदार कीटकनाशक हे जमिनीत आपण ठराविक मात्रेने पेरताना किंवा इतर वेळासुद्धा खोडाच्या भोवती आपण हे दाणेदार कीटकनाशक जमिनीत टाकून त्याचा उपयोग घेऊ शकतो. तिसरी पद्धत ही बीज प्रक्रिया आहे, ज्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो. आता सीड ट्रीटमेंट आपण कीटकनाशकासाठी करू शकतो, रोगनाशकासाठी करू शकतो, किंवा ॲझोटोबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, स्फुरद विरघळणारे आहेत. तर यांची आपण सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया करू शकतो. तर बीज प्रक्रिया करताना सुद्धा काळजी एकच घ्यायला पाहिजे की बीज प्रक्रिया सावलीत करून सर्वसाधारण बियामध्ये थोडंसं ओले करून त्याच्यात मग आपल्याला जे ठराविक कीटकनाशक असेल किंवा रोगनाशक असेल, विशेषतः रोगनाशक म्हटलं की आपण ट्रायकोडर्माची वगैरे याची ट्रीटमेंट करू शकतो, किंवा रायझोमसारखे किंवा रायझोटोबॅक्टरची ट्रीटमेंट करू शकतो. तर हे ठराविक प्रमाणात पाणी टाकून त्याच्यात नंतर मग कीटनाशक किंवा रोगनाशक टाकून पूर्णपणे मिसळून ती सावलीत वाळून नंतर आपण पेरू शकतो. किंवा काही वेळा काही कंपन्याद्वारे जे बी येतं ते ओरिजिनलच त्यांना बीज प्रक्रिया केलेली असते, मग असे आपण कीड नियंत्रणासाठी वापरू शकतो. आणि विशेषतः काही पिकांच्या बाबतीत, विशेषतः सोयाबीन म्हणा, ज्याचं बी फार नाजूक आहे आणि ज्याची साल नाजूक असते, ज्याचं कव्हर म्हणतो आपण साल, तर मग अशा वेळेस हाताने जोरात चोळलं तर ती साल ढिली होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीत एक सर्वसाधारण शिफारस अशी आहे की एका कापडावरती बियाणे घ्यायचं, त्याच्यात नंतर मग थोडं पाणी टाकून नंतर मग ठराविक कीटकनाशक टाकून 2 व्यक्तींनी कापडाच्या दोन्ही बाजूला धरून आपण झोळीमध्ये जसं असं आपण हलवतो झोळीसारखं दोन्ही बाजूने, अशा पद्धतीने म्हणजे हाताचा स्पर्श न होता आपण सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो. तर असे हे एक चौथी पद्धत म्हणू शकतो आपण. तसंच काही जे कीटकनाशक आहेत ते वायू स्वरूपात आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फ्युमिगेशन म्हणतो. तर फ्युमिगेशनचं विशेषतः जे आपलं धान्य आहे, तर धान्यावरील जे किडे आहेत तर त्याच्यासाठी आपण हे वायू स्वरूपात फ्युमिगेशन करू शकतो. ज्यात EDB आहे, EDCT मिक्सचर आहे, ॲल्युमिनियम फॉस्फाईड आहे. तर हे कसं आहे की गोळ्याच्या स्वरूपात कॅम्पूस म्हणूया आपण, त्याच्यात लिक्विड स्वरूपात म्हणजे द्रव स्वरूपात असतं. परंतु ज्यावेळेस आपण धान्याला ट्रीटमेंट देतो याची फ्युमिगेशनची, तर त्यावेळेस एअर टाईट कंडिशनमध्येच द्यावं लागतं. म्हणजे समजा आपल्याला धान्याची पोती असली किंवा मोकळं धान्य असलं तर ते एका ठराविक एका खोलीत ठेवून त्याच्यावरती हे जे EDCT आहे किंवा जे फ्युमिगंट्स आहेत त्याचा वापर करून, ठराविक डोसने वापर करून ते संपूर्णपणे ताडपत्रीने
क्लोज करायचं, ज्याला आपण एअरटाईट म्हणतो. आणि अशा पद्धतीने 3-4 दिवस ठेवलं की त्या जे लिक्विड आहे ते आपण ॲम्पूल्स फोडलेले असतात, तर त्याच्यातलं जे वायू स्वरूपातलं आहे त्याचा ह्या म्हणजे कीटकनाशक आहे त्याचा धान्याशी संपर्क येऊन धान्यातील जे किडे असतात त्याचं सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो. किंवा एक सर्वसाधारण उदाहरण आपल्याला देता येईल की उंदराच्या नियंत्रणासाठी सुद्धा ॲल्युमिनियम फॉस्फाईड जी टॅबलेट्स आहे ते बिळात टाकले आहे की ते उंदराचं नियंत्रण करू शकतो. किंवा अजून आपल्याला याच्या वायू स्वरूपात म्हटलं आहे तर विशेषतः हे पल्स जे आहेत म्हणजे ज्याला आपण कडधान्य म्हणतो याच्यावरती ह्या धान्यावरती किडीचं फार प्रमाण असतं. आणि अशा वेळी जर आपल्याला जास्त दिवस टिपायचं असतं तर आपल्याला हे वायू स्वरूपात किंवा फ्युमिगेशन करणं हे अत्यंत गरज आहे. ते फक्त सुरक्षितपणे जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करणं हे महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे आपण काही कीटकनाशक जे आहेत किंवा काही किडी आहेत या ठराविक ठिकाणी असतात. उदाहरणार्थ खोडाला पोखणारी अळी ही खोडावर असते, ती साल खाते आणि नंतर खोडात प्रवेश करून आतला भाग पोखरून खाते. मग अशा वेळेस ज्याला काय म्हणतो स्पॉट ॲप्लिकेशन म्हणजे ज्याला आपण तशीच भागावर कीटकनाशकाचा वापर करणं. तर मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी ठराविक कीटकनाशक पाण्याचं प्रमाण कमी असतं, जास्त तीव्रतेचं कीटकनाशक हे त्या छिद्रात म्हणजे किडीने केलेल्या खोडावरील छिद्र मोकळं करून त्याच्यात ते औषध पाण्यात मिक्स करून टाकून नंतर ते खोडाचं किंवा त्या छिद्राचं तोंड खोडावरचं चिखलाने बंद केलं तर आत जी ज्याला आपण भिरूण म्हणतो किंवा खोड पोखरणारी अळी म्हणतो, साल खाणारी अळी म्हणतो, ज्याला इंग्रजीत इंडरवेला म्हणतात. तर अशा प्रकारे किंवा आपण इंडरवेलाचं उदाहरण दिलं की साल खाणारे, तर त्याच्यात जिथं साल खाल्ली असेल खोडावरची तिथं आपण फवारणी करू शकतो कुठल्याही कीटकनाशकाची, डायक्लोरवास वगैरे. आणि त्या पद्धतीने आपण ते स्पॉट स्प्रेइंग किंवा ठराविक भागावरतीच आपण त्याचा उपयोग करू शकतो. किंवा काही वेळा विशेषतः नारळाच्या बाबतीत घ्या, नारळावरती अलीकडे माईट्स म्हणजे ज्याला आपण कोळी कीटक म्हणतो, हे फळावरती फार मोठ्या प्रमाणात असतो. मग याच्यासाठी आपण मुळाद्वारे कीटकनाशक देऊ शकतो. हे विशेषतः ॲझाडिरेक्टिन म्हणतो, निंबोळी अर्कवरती अवलंबून असतं आहे कीटकनाशक. तर अशा पद्धतीने जे सुरक्षित कीटकनाशक आहेत ते आपण झाडाच्या एखाद्या जाडमुळाचा टोक कट करून त्याचं टोक कट केलेला भाग मुळाचा कीटकनाशक आणि पाणी मिक्स असं एखाद्या बाटलीत किंवा एखाद्या भांडीत ठेवून ते मुळाचं टोक त्याच्यात बुडून ठेवलं की ते झाड ते कीटकनाशक शोषून घेतं. आणि कारण कसं आहे की नारळाच्या बाबतीत वरती औषध फवारणी करणे अवघड असतं, म्हणून आपल्याला हे मुळाद्वारे सुद्धा आपण फवारणी करू शकतो. किंवा विशेषतः भाजीपाल्याच्या वेळेस आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग करतो, पुनर्लागवड करतो, तर त्यावेळेस कीटकनाशक किंवा रोगनाशक पाण्यात मिश्र करून आपण फक्त त्या भाजीपाल्याची मुळं बुडवून आपण नंतर मग ट्रान्सप्लांटिंग किंवा पुनर्लागवड करू शकतो. किंवा ऊसाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती आहे की स्केल म्हणजे खवली कीड, पिठ्या कीड यांचे प्रमाण जास्त असतं, त्यावेळेस सुद्धा आपण स्पॉट पद्धतीने ठराविक ठिकाणी किंवा विशेषतः ज्याला आपण म्हणतो उली ॲफिड्स म्हणजे लोकरी मावा. तर ऊसावरती काय असतं की पूर्वी फार हा तीव्र प्रश्न होता हा ओली ॲफिडचा, सध्या आता कमी आहे. पण जर ओली ॲफिड किंवा लोकरी मावाचा प्रादुर्भाव ठराविक ठिकाणी दिसत आला असता ऊसाच्या कडेला, तर आपण त्या भागापुरतंच आपण औषध फवारणी करून इतर पद्धतीने वापर करून आपण कीड नियंत्रण व्यवस्थितपणे करू शकतो. आणि आता याच्यानंतर एक महत्त्वाची पद्धत म्हणजे एक विषारी आमिष म्हणतो आपण, तर विषारी आमिषाचा सुद्धा उपयोग करू शकतो की ज्याला आपण बेट पॉयझन्स म्हणतो किंवा पॉयझन बेट्स म्हणतो आपण. विशेषतः फळमाशा, फळातील रस शोषणारे पतंग, फळमाशामध्ये मेथिलिज्युनाल हे फार उपयुक्त ज्याला इंग्रजी सेक्स अट्रॅक्टंट म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा फळमाशाचं नियंत्रण होऊ शकतं. फळातील रस शोषणारे कीटक विशेषतः मोसंबी, डाळिंब याच्यावरती रस शोषणाऱ्या पतंगाचंही प्रमाण जास्त असतं. मग त्याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठराविक फळाचा रस त्याच्यात काही प्रमाणात गूळ, पाणी, व्हिनेगरसारखे औषध करून त्याला आपण आकर्षित करून म्हणजे किडीला आकर्षित होईल अशा पद्धतीने आपण प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून ठराविक झाडाच्या फांद्यांना अडकून शेतात एक विषारी आमिष तयार करू शकतो. किंवा उंदराच्या बाबतीत ते म्हणता येतं, उंदराच्या बाबतीत आपल्या झिंक फॉस्फेट पावडर मिळते बाजारात, तर ही झिंक फॉस्फेट पावडरसुद्धा आपण धान्याच्या भरडात आणि तेल म्हणजे शेंगदाणा तेल म्हणा असं मिक्स करून आपण या उंदराचं नियंत्रण
चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसेच कोकणात बघा याच्यात भाताच्या काचकामध्ये खेकड्याचं प्रमाण जास्त असतं. तर खेकड्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा शिजवलेला भात आणि त्याच्यात कीटकनाशक विशेषतः ॲसिपेट सारखे किंवा कार्बारिनचे 50% सारखे मिक्स करून आपण त्याच्या गोळा करून खेकड्याच्या बिळाजवळ ठेवलं तर आपण खेकड्याचे नियंत्रण करू शकतो. तर अशा पद्धतीने या विविध पद्धती ह्या कीड नियंत्रणासाठी उपयोगात येतात आणि आपल्याला परिस्थितीनुसार कुठली पद्धत वापरायची हे ठरवून आपण सुरक्षित पद्धतीने कीड नियंत्रण करू शकतो. हा आपला झाला कीड नियंत्रणाच्या बाबतीत. पण याच्यात पुढचा जो भाग आहे ते विविध कीटकनाशक जे आहेत तर त्या संदर्भात आपण पुढच्या वेळेस माहिती घेऊ. आता मी इथंच थांबतो. धन्यवाद.